हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारामध्ये मी मुंडे सर तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 लेखी परीक्षेचे असणारे प्रवेशपत्र आलेले आहे, तर ते कसे डाउनलोड करायचे आहे, त्याचबरोबर लेखी परीक्षेला जाताना सोबत काय घेऊन जायचं आहे, काय सूचना आहेत, याचं संपूर्ण विश्लेषण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर असणारं सोबतचा बेल आयकन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर असणारं तुमच्या समोर नवीन अपडेट्स येत राहतील. पुढे जे मी असणारी कागदपत्रांची यादी दाखवतो ही आपल्या टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा इथं पण टाकतो, ज्याचे लिंक पिन कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही असणारं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, जेणेकरून इतरही अपडेट्स, गुण याद्या, कट ऑफ्स याच्याबद्दलची माहिती लवकरात लवकर तुमच्या समोर येत राहील. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. तर बघा, ही असणारी ऑफिशियल या ठिकाणी वेबसाईट आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, इथं पोलीस रिक्रुटमेंट 2025.org या असणाऱ्या वेबसाईटच्या फ्रंट पेजवर आल्यावर तुम्हाला इथं लॉगिंगची सुविधा मिळेल. या ठिकाणी असणारं तुम्ही इथं बघा, या ठिकाणी तुम्हाला तुमचा युजर नेम टाकायचा आहे, म्हणजे तुमचा ईमेल आय डी. त्याच्यानंतर तुमचा पासवर्ड जो तुम्ही असणारा ठेवलेला होता तो पासवर्ड टाकायचा आहे. आणि त्याच्यानंतर इथं जो कॅप्चा दिसतोय तो कॅप्चा असणारा भरायचा आहे. आणि कॅप्चा भरून तुम्हाला या ठिकाणी लॉगिंग करायची आहे. लॉगिंग केल्यानंतर तुमच्या समोर असा इंटरफेस असेल. या इंटरफेसवर थोडंसं खाली गेल्यानंतर तुम्हाला इथं, जर तुम्ही पात्र झालेले असाल लेखी परीक्षेला, तर तुम्हाला इथं शेवटचा एक कॉलम ऍड झालेला दिसतो. या ठिकाणी इथं बघा, प्रिंट रिटर्न हॉल तिकीट या ठिकाणी असणारं तुम्हाला दिसेल. आणि इथं तुम्हाला प्रिंट असं ऑप्शन दिसेल. या ठिकाणी तुम्हाला प्रिंटवर टच करायचं आहे. आणि प्रिंटवर टच केल्यानंतर पुढे जा इथं टच करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचं असणारं ॲडमिट कार्ड ओपन होईल. याच्यामध्ये वर तुम्हाला असणारं तुमच्या घटक कार्यालयाचं नाव इथं दिसणार आहे. लेखी परीक्षेचा दिनांक 15 मार्च 2026. त्याच्यानंतर लेखी चाचणीचे ठिकाण, तर लेखी चाचणीचं जे ठिकाण आहे, जे बी असणारं असेल तुमचं जिल्ह्यानुसार हे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं असेल. तर इथं तुम्हाला ते व्यवस्थित असणारं बघून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं नाव, तुम्ही कोणत्या पोस्टसाठी अर्ज केलाय तो दिसेल. त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, चेस नंबर आणि तुमचा सीट नंबर. आता इथं सीट नंबर महत्त्वाचा आहे, चेस नंबर पण महत्त्वाचा आहे, कारण हे दोन्ही असणारं तुम्हाला तिथं त्या ठिकाणी कुठं बसायचं हे ठरवणार आहेत. आणि यावेळेस असणारं महाआयटीनं चेस नंबरनुसार न बसवता, न हॉल तिकीट देता, एका पाठोपाठ न देता सीट क्रमांक त्यांनी असणारे तयार केलेत. आणि त्याच्यानुसार असणारे सर्व विद्यार्थी माझ्या माहितीनुसार शफल केलेले आहेत. म्हणजे जसं आता या व्यक्तीचा नंबर 14,412 आहे, त्याच्या मागे 14,613 वाला असणार नाही. इथं कोणता तरी दुसऱ्या असणाऱ्या त्या ठिकाणी चेस नंबरचा उमेदवार असेल. तर अशा पद्धतीमध्ये हे ॲडमिट कार्ड तुम्ही डाउनलोड करून प्रिंट, इथं बघा वर ऑप्शन दिसतंय, तुम्हाला हे प्रिंट करून घ्यायचं आहे. मग आता पुढचा मुद्दा असा आहे की तुम्हाला असणारं डॉक्युमेंट सोबत काय काय न्यायचे, किती वेळ अगोदर जायचंय. तर इथं बघा, तुम्हाला यांनी दिलेला आहे सूचना क्रमांक 1, मैदानी चाचणी वेळी देण्यात आलेले प्रवेशपत्र, लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र, असे दोन्ही प्रवेशपत्र उमेदवाराकडे असतील तरच परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाईल. जर तुमच्याकडे रिटर्नचं नसेल, तसं तर सगळ्याकडे असणारच आहे, पण जर हरवलं जरी असेल तर परत प्रिंट करा. त्याच्यावर सही शिक्का नसेल तर तिथं गेल्यावर तुम्हाला असणार थोडीशी समस्या निर्माण होऊ शकते. म्हणून त्या ठिकाणी असणारं जे तुम्हाला फिजिकलच्या वेळेस ॲडमिट कार्ड दिलेलं आहे ते असणारं व्यवस्थित सांभाळून ठेवा आणि आता सोबत घेऊन जा. तसंच जिथं सांगितलंय स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो या ठिकाणी आणायचा आहे. फोटोची किती प्रत, तर 2 प्रत सोबत आणावीत, म्हणजे 2 फोटो या ठिकाणी तुम्हाला सोबत आणायचे आहेत. त्याच्यानंतर पुढे बघा, प्रवेशपत्र, पासपोर्ट साईज फोटो याशिवाय इतर कोणती वस्तू साहित्य सोबत आणू नये, अन्यथा लेखी परीक्षेसाठी प्रवेश दिला जाणार नाही. त्याच्यानंतर इथे एक महत्त्वाची सूचना आहे बघा, पेपरची वेळ बघा, इथं तुम्हाला वर दिसते या ठिकाणी 11 वाजता असणाऱ्या पेपरची वेळ दिलेली आहे. लगभग सर्व जिल्ह्यामध्ये एकाच वेळेला असणारा पेपर सुरू होणार आहे. किती वाजता, तर 11 वाजता. आणि या 11 वाजता जरी पेपर सुरू होणार असला तरी इथं बघा, यांनी असणाऱ्या 4 नंबरची सूचना तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान 2 तास अगोदर हजर राहावं. म्हणजे पेपर 11 वाजता सुरू होणार आहे, पण तुम्हाला या ठिकाणी 9 वाजता या ठिकाणी जायचं आहे, 9च्या अगोदर जायचं आहे. तसंच परीक्षा केंद्र उमेदवारास बॉल पॉईंट पेन व लेखासाठी पॅड पुरवण्यात येणार आहेत. जो आपला एक्झाम पॅड असेल आणि पेन दोन्ही दिल्या जाणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काही काळजी करायचं कारण नाही. त्याच्यानंतर
प्रस्तुत उत्तरपत्रिका ही कार्बनलेस या प्रकारातली असून 2 प्रतीत असेल. परीक्षा उत्तरपत्रिकेचा भाग 2 मूळ उत्तरपत्रिकेपासून कोणत्याही परिस्थितीत वेगळा करू नये. कधीपर्यंत? परीक्षा संपेपर्यंत. एक वेळ परीक्षा संपली की मग तुम्हाला ती कार्बन कॉपी मिळून जाईल. त्याच्यानंतर इथं त्यांनी असणारं पुढं कॉपी वगैरे हे आपल्यासाठी महत्वाचं नाही आहे, कारण आपले सर्व विद्यार्थी हुशार असतात, त्याच्यामुळे कॉपी करत नाहीत. 14 नंबरचा महत्वाचा आहे. अंतिम निकाल लागल्यानंतर उमेदवारास लेखी परीक्षेस प्राप्त गुणासंदर्भात काही शंका तक्रार असल्यास त्या संदर्भात निकालानंतर 24 तासाच्या आत उमेदवारांनी घटक प्रमुख, भरती अध्यक्ष यांच्या नावाने 200 रुपये शुल्कासह हजर राहून लेखी निवेदन सादर करावे. 24 तासानंतर येणाऱ्या उमेदवाराच्या निवेदनाचा विचार केला जाणार नाही. ही एक नवीन गोष्ट आहे. याच्या पहिले त्या ठिकाणी पैसे लागत नव्हते, पण आता महाआयटीने इथंही असणारे पैसे सांगितलेले आहेत की 200 रुपये तुम्हाला शुल्क भरावं लागेल जर तुमच्या मिळालेल्या लेखी परीक्षेच्या मिळालेल्या गुणामध्ये तुम्हाला काही शंका असेल तर. अशा पद्धतीने इथे या ठिकाणी यांनी हे सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये बघा ना, यांनी असणारं तुम्हाला आधार कार्ड सांगितलंय, पॅन कार्ड सांगितलंय, वोटर कार्ड कुठलंच असणारं, बाकी काही सांगितलेलं नाहीये. फक्त असणारं तुम्हाला दोन्ही प्रवेशपत्र, त्याचबरोबर स्वतःचे पासपोर्ट साईज 2 फोटो असं जरी सांगितलं असेल तर माझं म्हणणं असं आहे की तुम्ही तुमचा आधार कार्ड आणि पॅन कार्ड या 2 गोष्टी असणाऱ्या सोबत ठेवा, जेणेकरून ऐन वेळेला गफलत होणार नाही. जरी यांनी मागितलं नसेल तरीही त्या ठिकाणी असणारा ऐन वेळेला आपल्या समोर समस्या येऊ नये म्हणून असणाऱ्या त्या ठिकाणी आधार कार्ड, पॅन कार्ड सोबत ठेवणं गरजेचं आहे. अशा पद्धतीमध्ये असणारं तुम्हाला मी या असणाऱ्या लेखी परीक्षेबाबत माहिती दिलेली आहे. प्रवेशपत्राबाबत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करा जिथं मी या सूचना वगैरे टाकून देतोच. त्याचबरोबर पुढं असणारा कट ऑफचे वगैरे व्हिडिओ तुमच्यासाठी मी आणणारच आहे, त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, टेलिग्राम चॅनल पण जॉईन करून घ्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. टेक केअर.